छत्रपती शिवरायांची तुलना कोणत्याही राजाशी होऊ शकत नाही असं नाना पटोले यांनी म्हटलंय। हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यानंतर नाना पटोले यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। टिपू सुलतानला शिवरायांच्या समकक्ष पाहायला हवं असं सपकाळांचं वक्तव्य होतं। त्याच विरोधात राज्यभरात आंदोलनं केली जात आहेत। सपकाळांवर पुण्यात गुन्हाही दाखल करण्यात आलाय। मला त्यांनी काय बोलले ते मला माहिती नाही, पण छत्रपती शिवाजी महाराज देशामध्ये जगामध्ये अनेक राजे होऊन गेले, पण एकच राजाला छत्रपती शब्द असा उल्लेख केला जातो, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल केला जातो आणि हे जनतेचे रयतेचे राजे राहिले। त्याच्यामुळे मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुठल्या राजाशी होऊ शकतं असं मला वाटत नाही। सपकाळांविरोधात प्रत्येक ठिकाणी गुन्हा दाखल केला पाहिजे असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय। प्रसिद्धीसाठी भावनांची किंमत नसेल तर जनता धडा शिकवेल। सपकाळांनी जनतेची माफी मागावी असंही प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय। तर टिपू सुलतानवाले सगळे भाजपमध्ये आहेत असं राऊतांनी म्हटलंय। एक ठिकाणी गुन्हा दाखल केला पाहिजे, कारण आज शिवभक्त महाराष्ट्र आहे आणि छत्रपतींशी तुलना कुणाचीच होऊ शकत नाही। मला वाटतं तर शिवभक्त कान फोडतील या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ यांचे। आणि केवळ प्रसिद्धीच्या साठी जर आमच्या त्या ठिकाणच्या भावनांची कदर नसेल तर हर्षवर्धन सपकाळ यांना महाराष्ट्रातील जनता धडा शिकवेल आणि त्याची किंमत त्यांना त्यांच्या पक्षाला मोजावी लागेल। मी तर सांगेन त्यांनी जाहीर महाराष्ट्राची माफी मागावी, नाहीतर प्रदेशाध्यक्ष पदावरून दूर व्हावं। हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर तुम्ही टीका करताय हे ठीक आहे, पण मुंबईमध्ये मानखुर्दला एका बगीच्याला नाव देण्याचा प्रयत्न झाला। हे सगळे कोण होते? आज तुमच्या भाजपमध्ये आहे सगळे। हे सगळे लोक टिपू सुलतानवाले आज भारतीय जनता पक्षात तुम्ही घेतलेले आहात म्हणून ते शुद्ध झाले का नाही? त्यांची विचारधारा तीच आहे। कोणी मुंबईचा महापौर बनले, कोणी खासदार बनले, पण हे सगळे भाजपमध्ये आहेत। टिपू सुलतानला नायक मानणारे सगळे भाजपमध्ये आहेत। फडणवीस अभ्यास करा जरा। आणि माझा मुद्दा परत कायम आहे, भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा निषेध करा, धिक्कार तरी करा राष्ट्रवादी म्हणून, कारण पाकिस्तान टिपू सुलतानला त्यांचा नायक मानतो।